कॉफी सांगतो चालेल ना? एक्सक्यूज मी, 2 कॉफी. वच्छे त्यांनी सांगितलं मला सगळं. काय बोलावं तेच कळत नाही. पण शेवटी माझा अंदाज खरं ठरल्याचं दुःखही मला आहे. कसला अंदाज? होळीच्या दिवशी या दोघी जणी घरी आल्या होत्या आमच्या. तेव्हाच मला स्वानंदी थोडी दडपणाखाली असं वाटत होतं. माहेरी काही सांगायचं नाही या संस्कारापायी स्वतःवर आलेलं मोठं संकट सुद्धा माझ्यापासून लपवेल का काय ही भीती वाटत होती मला. मी म्हणालोही होतो तसं. हो वसंतराव, तुम्ही बोलला तो मला पण कसं तरीच होत होतं त्या दिवशी. पण काय करू मी, बाईसाहेबांची आज्ञा होती तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून बाई गप्प बसले. तेव्हाच तुम्ही ऐकायला नको होतं. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. तुमचं झालेलं नुकसान काही मी भरून देऊ शकत नाही, ती माझी ताकदही नाही. बाबा, तुम्ही तुमच्या मुलीची ताकद आहात आणि तुमची मुलगी आमची ताकद आहे. मग आता एक करायचं, आपलं जुनं घर रिकामं आहे, तुम्ही तिथे जा राहायला. नको बाबा, ह्यांच्या कंपनीने फ्लॅट दिलाय. हो, आम्ही आजच ताबा घेतलाय. आणि ठीक आहे, मग सध्या तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा. तोपर्यंत मीही आपल्या घराची दुरुस्ती करून घेतो. पण मग नंतर मात्र तुमचं स्वतःचं घर होईस्तोवर तुम्ही आमच्या घरीच राहायला पाहिजे. बाबा थँक्स, पण एक सांगू, त्याची गरज नाही पडणार. बाबा, माझं कुटुंब ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती मला पूर्ण करायची आहे. शिवाय माझा भाऊ पण आहे माझ्या बरोबर. आम्ही दोघं मिळून काहीतरी करू, नक्कीच काहीतरी करू. पण मी एक प्रॉमिस करतो, स्वानंदीला यापुढे कसलाही त्रास नाही होणार. नील, माझा तुझ्यावर आणि तुझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. आणि स्वानंदीला काही त्रास होईल म्हणून मी हे सुचवत नाही. अरे आपण आता नातेवाईक आहे. एक घर माझं रिकामं असताना तुम्ही भाड्याच्या घरात राहावं हे मलाच बरं नाही वाटत. आणि स्वानंदी काही जगा वेगळं वागलेलं नाही. सुनेने असंच वागलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे वसंतराव, पण मला नीलचं म्हणणं पटतंय. त्याची लढाई त्याला लढू द्या. लढाई प्रत्येकालाच लढावी लागते, पण लढत असताना आपली दमछाक होती असं वाटलं तर बिनदिक्कत माझ्यापाशी यायचं. आता मी लक्ष ठेवीनच म्हणा. घरचा स्वानंदी, आता घरी चल. आई, आजी, काकू सगळे वाट पाहतात. अगं बाई, बाबा आज नको ना, ऍक्च्युली उद्याच शिफ्ट व्हायचं ना, तर जरा काम आहे. हो ठीक आहे, पण काही लागलं सवरलं तर सरळ मला सांगायचं, मी आहेच. स्वामी, खरंच पाठीशी उभे आहात तुम्ही. आज जर वच्छी आली नसती ना, तर वसंतानं डोक्यात राग घालून घेतलीच होती. खरंच आहे बाई, पण पाहिलंत ना, शेवटी मुलांच्या मनातलं आईलाच कळतं.
वहिनी अजिबात मान्य करायला तयार नव्हत्या. हा, मला खात्रीच होती स्वानंदी अशी नाहीच वागायची. पण भाऊजी सांगत होते ना की मी स्वतः कानाने ऐकलं म्हणून. मग काय म्हणणार आपण? अगं वहिनी, मी काय उगाच बोलत होतो का? हा म्हणजे चुकलं जरा आमचं, म्हणजे ना दादाने तिचं ऐकून घेतलं काही आणि ना मी. पण हे किती दिवस उगाळत बसणार होत आपण? दादा त्या जहागीरदारांना घ्यायला गेलाय, त्यांची राहण्याची काही सोय केली का आपण? ए हेमंता, विसरलास का? काय? आपल्याकडे 3 बेडरूम आहेत ना, हो. तुझा, वसंताचा आणि मुलींचा. तिन्ही जोडप्यांना 3 बेडरूम देऊन टाकायचे. आणि आपण सगळे हॉलमध्ये झोपू. हो, हे ठरलं होतं नाही का आपण? सॉरी सॉरी सॉरी. हो ना, शेवटी व्याही आहेत ते. त्यांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. अनिता, व्याही तर ते आहेतच, पण त्यांचं घर गेलंय त्यांच्या हातातून. त्यामुळे दुखावले गेले असतील सगळे. त्यामुळे आपण सगळे त्यांच्याकरता खूप काही करतोय असं आपल्या वागण्या बोलण्यात कुठेही दिसून आलं नाही पाहिजे. अगदी खरं. मी काय म्हणते, मी त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम खायला करू का? हो, मी त्यांच्यासाठी छानसं काहीतरी खायला करते. हा, काय करू? मी गोडाचा शिरा करू का त्यांच्यासाठी? बाई, उगाच आता चर्चा करत बसू नका. आपलं रोजच्या सारखं जेवण करा. आणि हे बघा, त्यांच्या समोर ही भाजी महाग आहे, ही भाजी जास्त लागते असं काही बोलायचं नाही बरं का? हा, हे जुईली. सायली. हो, तेच ते. तू का अशी पुतळ्यासारखी उभी आहेस? जा ना तुमच्या रूम मधून तुमच्या गरजेच्या वस्तू घेऊन ये. रूम रिकामी करायची तुमची. जा 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 लवकर. कशासाठी? आमच्या खोलीत कोणी येणार आहे का? स्वानंदी आणि तिच्या घरचे सगळे इथे काही दिवस राहायला येणार आहेत. काय? इथे येणार आहेत? आमच्या खोलीत? एनिवे, ते येत आहेत ना, तर त्यांना कुठेही ठेवा, ती तुमची जबाबदारी. मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. काय जहागीरदार, आम्हाला न भेटताच निघालास काय? कोण आहात तुम्ही? हा तर आपल्याला ओळखही दाखवत नाही. 1 नंबरचा हरामखोर माणूस आहे हा. हे बघ, त्या दिवशी 4 लाडू आम्हाला खायला घातलेस आणि 1 खोटे दागिने गळ्यात मारलेस. हे दागिने तर बघितल्यासारखे वाटतायत. हे असले 2 ग्रॅमचे दागिने आमच्या घरात कोणी घालतच नाही. तुम्हाला कसे माहिती हे 2 ग्रामचे दागिने भाऊजी? चोर खरे आणि दागिने खोटे. मग खरे दागिने कुठे गेले? नक्कीच काहीतरी घोळ आहे.